नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण मस्त असा एक नाश्त्याचा पदार्थ बनवतो, तो म्हणजे नाचणीचा डोसा. खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असा हा डोसा आज आपण इथं बनवणार आहोत. तर पाहू शकता मस्त अशी या डोश्याला जाळी पडते. असाच हा एकदम सोप्या पद्धतीची जी रेसिपी आहे डोश्याची ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथं एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी नाचणी घ्यायचं आहे. नाचणीचा डोसा आपण बनवतो त्यासाठी नाचणी घ्यायचे. सोबतच तुमचे कुठलेही जे तांदूळ असतील, जाडे असतील तर शक्य तेवढं चांगलं आहे. राशनचे घेतले तरीही चालेल. तर 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी. आता आपल्याला यामध्ये खूप साऱ्या डाळींचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी इथं मी त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी चणा डाळ घातलेली आहे. सोबतच इथं आपल्याला पिवळी किंवा हिरवी तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही यामध्ये मूग डाळीचा वापर करा. आणि यासोबतच आपल्याला इथं उडीद डाळही घालायची आहे. तर या 3 डाळी ज्या आहेत ते 1 वाटी भरून घेतलेल्या आहेत. म्हणजे आता समप्रमाण झालं आहे. 1 वाटी नाचणी, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळी. डाळीचं प्रमाण थोडं मागे पुढे झालं किंवा कुठली एखादी डाळ नसेल तरी नाही घातली तरीही चालतं. सोबतच मेथी दाणे घातलेले आहेत 1 चमचा भरून. आणि आता हे सर्व एकत्रितच आपल्याला करायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नाचणीमध्ये थोडासा कचरा निघतो, म्हणजे थोडंसं पांढरं पाणी, थोडासा भुसा निघाल्यासारखा निघतो. त्यामुळे 3 ते 4 वेळेला हे स्वच्छ छान धुवून घ्यायचे. जोपर्यंत याच्यातून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हे धुवावं लागतं. तर 4 वेळेला मी तर धुते, मग 5व्या वेळेला पाणी स्वच्छ दिसायला लागतं. तर हे धुवून घेतलेलं आहे मी स्वच्छ. आणि त्यानंतर मग यामध्ये हे आपले धान्य बुडून थोडंसं वर येईल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि हे भिजण्यासाठी एक 4 तास तरी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 4 तासामध्ये जी काही आपली जी धान्य आपण घेतलेली आहेत यामध्ये डाळी वगैरे सर्व छान असं भिजून येतं. पाहू शकता मी हे दुपारी धुवून भिजवलं होतं. आता संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे 8 ते 9ची वेळ आहे आता. जेवण ते झाल्याच्या नंतर आता हे पाहू शकता सर्व धान्य छान अशी भिजलेले आहेत. आता याच्यावरचं जे पाणी आहे ते बाजूला काढायचं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं थोडं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटते वेळेला पाण्याची आवश्यकता पडतेच. तर जरासं 1-2 घोट पाणी घालून हे आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता या प्रकारचं मी इथं वाटून घेतलेलं आहे. त्याच पातेल्यामध्ये मी इथं हे काढून घेतलेलं आहे. तर सर्व जे आपलं बॅटर आहे ते अशाच पद्धतीने मी इथं वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता खूप जास्त पाणीही घालायचं नाही. आपण हे डोसा, इडली काहीही बनवू शकतो यापासून. सर्व वाटून झाल्याच्या नंतर एक वेळेला छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. यामुळे आपलं बॅटर जे आहे ते छान हलकं होतं. संपूर्ण बॅटर एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि आता हे आपल्याला फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचे. तर पाहू शकता इथं आपलं बॅटर जे आहे ते सकाळच्या वेळेला किती मस्त असं फुगून आलेलं आहे. खूप मस्त असं हे फर्मंट झालेलं आहे. जेवढं जास्त हे फुगून येईल ना तेवढी जास्त याला जाळी पडते. त्यामुळे हे फुगून येणं खूप महत्त्वाचं असतं. तर संपूर्ण बॅटर इथं खूप चांगल्या पद्धतीने फुगलेलं आहे. पाहू शकता खूप छान असं पातेल्याच्या वरती हे फुगून आलं होतं. तर इथं आता मी झाकण काढले, जे झाकणाला चिटकलेलं पीठ होतं तेही आता यामध्ये मी काढून घेत आहे आणि एक वेळेला हे छान असं मिक्स करून घ्यायचे. यामध्ये जेवढे काही एअर बबल्स झालेले असतील ते आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत. एक 4 ते 5 तास हे तुम्हाला फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. नाहीतर मग हे जे पीठ आहे ते आंबट व्हायला लागतं. त्यामुळे काय केलं आहे मी इथं सकाळी उठल्याच्या नंतर हे एक वेळेला छान मिक्स करून घेतले आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी इथं एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे ते आपण 3-4 दिवस वापरू शकतो. खूप जास्त दिवसही वापरायचं नाही, कारण नाचणी असते यामध्ये. नंतर हे पीठ जे आहे ते काळं पडायला लागतं. त्यासाठी एक 3 ते 4 दिवस जास्तीत जास्त आपण हे वापरू शकतो. राहिलेलं बॅटर जे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता बॅटर तयार आहे. आपण इथं चटणी तयार करायला घेऊयात. तर इथं मी 2 टमाटर घेतलेले आहेत. सोबतच तुम्ही किती तिखट खाताय यानुसार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण घातलेला आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे असंच कच्चंच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. खूप छान मस्त साधी सोपी अशी चटणी तयार होते. सोबतच नारळाची चटणीही मी इथं बनवत आहे. तर किसलेला ओला नारळ आहे, त्यामध्ये डाळवं घातलेलं आहे, हिरवी मिरची, मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायचे. आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. सोबतच तडका मी इथं बनवून ठेवलेला होता. तडका यावरती घालून घेतलेला आहे आणि मग मिक्स करायचं आहे. आपल्या चटण्या तयार आहेत. आता आपण डोसा बनवण्याकडे वळून यात.
तर जे बॅटर होतं आपलं त्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे, सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर मग यावरती पाणी घालायचं आहे. असं केल्यामुळे जे सोडा आणि मीठ आहे ते पाण्यामध्ये विरघळतं आणि मग बॅटरमध्ये आपल्या छान असं एकत्रित मिक्स होतं. हे कधीही लक्षात ठेवायचं आहे. सोडा आणि मीठ घातलं की त्यावरती पाणी घालायचं आणि नंतर मग आपल्याला कशा पद्धतीचं पीठ आपल्याला पातळ लागतं डोसा करायला तेवढ्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असे हे बॅटर एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला डोसा जो आहे तो सर्व बाजूनी एकसारखा असा तयार होतो. तर हे पीठ थोडंसं घट्ट ठेवून तुम्ही याची इडलीही बनवू शकता, आप्पे बनवू शकता. इडली ही खूप छान अशी तयार होते. तर इथं पाहू शकता डोश्याचा तवा जो आहे तो छान गरम झालेला होता. त्यावरती पीठ घालून एकसारखा असा मी डोसा इथे घालून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा तुम्हाला केवढा आवडतो तेवढा तुम्ही यावरती डोसा जो आहे तो घालून घेऊ शकता. हलकंसं याला भाजू द्यायचं आहे. हलकंसं भाजल्याच्या नंतर वरतून तेल सोडायचं आहे. मी कधीही डोसा बनवताना याच पद्धतीने बनवते. वरतून तेल सोडलं आणि उलटण्याने सर्व बाजूंनी ते फक्त पसरवून घेतलं की मग छान असं एकसारखं तेल आपल्या संपूर्ण डोश्याला लागतं. जसा डोसा भाजत जातो तसा तव्यापासून तो हलकासा सुटायला लागतो. हलका कडेने सुटायलेला दिसला की मग तो सर्व बाजूंनी मोकळा करून घ्यायचा तव्यावरून आणि नंतर मग छान असा पलटून घ्यायचा आहे. एक वेळेला दुसऱ्या बाजूनेही थोडासा भाजू द्यायचा आहे. नंतर आणखीन पलटायचा आहे. हलकासा तो आणखीन आपल्याला 1 मिनिटभर तव्यावरती ठेवायचा आहे, म्हणजे छान असा कुरकुरीत असा आपला डोसा जो आहे तो तयार होतो. दोन्ही चटण्या इथं मी वाढून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये. सोबतच मस्त असा आपला डोसा जो आहे तो इथं बनवून तयार झालेला आहे. आणखीन एक डोसा सेम याच पद्धतीने मी इथं बनवून घेतलेला आहे. पाहू शकता कितीही मोठा डोसा केला तुम्ही तरीही हा तव्याला चिटकत नाही, तुटत नाही, काहीही होत नाही आहे. खूप छान असा याचा डोसा जो आहे तो तयार होतो. आपण यामध्ये नाचणी वापरलेली आहे. यासोबतच इथं आपण भरपूर अशा डाळींचा वापर केलेला आहे. त्यामुळे हा डोसा जो आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. तर आपण हा डोसा जो आहे तो नक्की बनवू शकतो. कुठल्याही वेळेला हा खाल्ला तरी चालतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात कधीही आपल्याला खावंसं वाटलं तरी कधीही आपण हा खाऊ शकतो बनवून. एकदम खूप छान मस्त साधी सोपी अशी रेसिपी आहे. कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर एक वेळेला नक्की तुम्ही हा डोसा जो आहे तो बनवून ट्राय करा आणि कमेंट करा मला की नंतर तुमचा डोसा कसा झाला होता तो. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.